सुबक अशा उकडीच्या मोदकाला कळ्या कशा करायच्या ते आज बघणार आहोत. छोटा गोळा घेतला, तो तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून घ्यायचा व त्याची आता पातळसर अशी पारी तयार करून घेतली. पारी ही पातळच करायची आणि आता मधलं बोट आणि अंगठा मागच्या बाजूने व वरच्या साईडने तर्जनी येऊ द्यायची आणि मधला बोट आणि अंगठ्याच्या मदतीने आपल्याला त्याला चिमटी घ्यायची आणि ती खालीपर्यंत अशा पद्धतीने ही कळी तयार करून घ्यायची. अशाच प्रकारे सर्व कळ्या मी इथे तयार करून घेते. हा पूर्णपणे प्रॅक्टिसचा भाग झाला. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तर अगदी परफेक्ट असा तुमचा देखील मोदक तयार होईल. आता यामध्ये भरपूर सारं सारण भरायचं. सारण टाकून झालं की आपण ह्या ज्या कळ्या पाडून घेतल्या आहेत त्या एका बाजूने झुकवायच्या. म्हणजे तेव्हा जेव्हा त्याला आपण आकार देतो, त्याचं टोक बंद करतो, तेव्हा तो आकार तसाच टिकून राहतो. कळ्या ह्या मोडल्या जात नाही. बघू शकता तुम्ही, मस्त सुबक सुंदर असा उकळीचा मोदक आपला इथे तयार झाला आहे.